श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, फिफा विश्वचषक स्पर्धेच्या चर्चा अजूनही सुरू आहेत आणि याच विषयी आकाशवाणीसाठी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आशिष पेंडसे यांची ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ केळकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. नमस्कार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धा नुकतीच पार पडली. अंतिम सामनाही नुकताच पार पडलेला आहे आणि स्पेन आणि अर्जेंटिना या दोन देशांमध्ये ही फायनल झाली. स्पेन वर्ल्ड कप जिंकलेला आहे. काही काळानंतर आपण या स्पर्धेविषयी बोलतो आहोत, पण अजूनही या स्पर्धेचं जे कवित्व आहे ते अजून उरलेलं आहे असं म्हणता येईल, कारण या फायनल मॅचवर खूप चर्चा अजूनही सुरू आहे. एकूण या फायनल मॅच बद्दल आणि एकूणच आता जी विश्वचषक स्पर्धा झाली त्याबद्दल आपण संवाद साधणार आहोत. विवा फुटबॉल या फुटबॉललाच वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक आशिष पेंडसे यांच्याशी. आशिष, स्वागत आहे तुझं. नमस्कार. नमस्कार. आशिष, पहिलाच प्रश्न फायनल मॅच संदर्भातच. अंतिम सामना पार पडला, तो स्पेन जिंकलं वगैरे हे तर आहेच आहे, पण हा सामना पाहताना चाहत्यांमध्ये एक उत्सुकता होती की अतिशय उत्कंठावर्धक सामना होईल, छान याच्यामध्ये गोलची भरतात पाहायला मिळेल. अर्जेंटिनाच्या धडाक्याने खेळते, मेस्सीसाठी ते वर्ल्ड कप जिंकायचं म्हणून अक्षरशः पणाला लावून खेळते वगैरे, तर तसं काही फारसं पाहायला मिळालं नाही. तर एकूण याबद्दल एक फुटबॉलपटू म्हणूनही तू राष्ट्रीय स्तरावर खेळलेलाही आहे, तर एक फुटबॉलपटू म्हणूनही आणि आता एक विश्लेषकाच्या भूमिकेत नाही, असं दोन्ही प्रकारे या सामन्याचं विश्लेषण कसं करायचं? या अंतिम सामन्याकडे जाण्याआधी मी 2 सामन्यांचा आठवण करून देतो. आदल्याच दिवशी झाली होती थर्ड प्लेसची मॅच, ज्यामध्ये फ्रान्स विरुद्ध इंग्लंड खेळले होते आणि 10 गोलची बरसात झाली होती. त्याच्यानंतर गेल्या वर्ल्ड कपला 4 वर्षापूर्वी कतारला जो अंतिम सामना झाला होता फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना, त्याच्यात 3-3 अशी बरोबरी, एम्बापेची हॅट्रिक, मग पेनल्टी शूट आउट आणि त्याच्यात अर्जेंटिना जिंकले होते. तो अगदी योग्य प्रकारे तू म्हणला तसं रोमहर्षक, ती उत्कंठा आणि तो शेवटच्या क्षणापर्यंतची चुरस, दोन्ही बाजूनी आक्रमण, प्रति-आक्रमण, गोल, हे यावेळच्या सामन्यात खरंच दिसलं नाही. सामन्यादरम्यान कॉमेंटेटर उपहासाने म्हणली की 1994 साली जेव्हा अमेरिकेत वर्ल्ड कप झाला होता, ब्राझील आणि इटली हे 2 मातब्बर संघ त्यामध्ये होते आणि तिथेही गोल शून्य अशी बरोबरी झाली. एक्स्ट्रा टाइम नंतर पेनल्टीवरती ब्राझील जिंकले. सो बहुधा अमेरिकेतल्या अंतिम सामन्यात गोल होणार नाही हीच परंपरा असावी असा एक उल्लेख झाला. पण स्पेनने अगदी 100 मिनिटांनंतर विजयी गोल केला आणि आपला विजय साकारला. स्पेन हे सर्वार्थाने या टुर्नामेंट मधली सर्वोत्तम संघ होता आणि त्याच्यामुळे त्यांनी मिळवलेला विजय हा सार्थच होता. दुसरीकडे वाईट असं वाटतं की तू म्हणला तसं अर्जेंटिनाने 17 गोल या स्पर्धेत सर्वाधिक मारले होते. मेस्सी सारखा जादूगार त्यांच्याकडे होता. त्याच्यामुळे अंतिम सामन्यामध्ये काहीतरी एक लढत होईल आणि एक रंजकदार फुटबॉल बघायला मिळेल, ही मात्र अपेक्षा काहीशी पोल ठरली आणि त्या आघाडीवरती निराशा झाली. थोडी अर्जेंटिनाच्या बाजूने लटकी समर्थने द्यायची झाली तर त्यांचा बचावपटूतले जे 2 मुख्य आधारस्तंभ होते, लिसांड्रो आणि रोमेरो, हे दुखापतीमुळे त्यांना मैदान सोडायला लागलं किंवा एन्झोला रेड कार्ड आले, त्यामुळे अर्जेंटिनाला 10 खेळाडूंनी खेळायला लागलं. पण ही म्हटलं तसं लटकी समर्थन आहेत. अर्जेंटिना खेळलेच नाही, स्पेन जिंकले. अर्जेंटिना जे खेळले नाहीत असं आपण म्हणतोय, तो एक रणनीतीचा भाग होता का, अशी ही चर्चा आहे. कारण स्पेन ज्या पद्धतीनं फ्रान्सशी खेळलेलं होतं आणि फ्रान्सला त्यांनी अक्षरशः नामोहरम केलं मैदानावर आणि हे दिसलं, कारण फ्रान्स हा सगळ्यात आक्रमक संघ आहे असं बोललं जात होतं या स्पर्धेदरम्यान. पण सेमीफायनलला अक्षरशः त्यांना काही करता आलं नाही. तो सामना बघितल्यानंतर काही रणनीतीमध्ये फरक पडला होता, म्हणून असा खेळ खेळला गेला आणि मग हा सामना अतिरिक्त वेळेत मग पेनल्टी शूटआउट मध्ये न्यायचा, तिथे फैसला त्याचा होऊ द्यायचा, असं काही रणनीतीचा भाग आहे असंही वाटतं तुला अर्जेंटिना? हो, त्यांची ती रणनीती होतीच आधीपासून. म्हणजे अर्जेंटिनाचे 17 खेळाडू 4 वर्षापूर्वी फायनल मध्ये जिंकलेले होते, पण साहजिकच ते आता तिशी आणि तिशीच्या पुढे ते वयाने झुकलेले होते. मैदानात त्यांचा तेवढा बहर नव्हता. नव्या दमाचे जे स्ट्रायकर यायला पाहिजे ते फारसे या संघात नव्हते. पण आपण बघितलं की इजिप्त असेल, स्वित्झर्लंड असेल आणि इंग्लंड विरुद्ध पिछाडीवर गेल्यानंतर त्यांनी जो काही एक झपाटल्यासारखा खेळ करून ते बरोबरी साधली आणि नंतर पुढे विजय मिळवला. त्यांना कदाचित स्पेन फ्रान्स हा उपांत्य सामना बघितल्यानंतर कदाचित अर्जेंटाईन खेळाडू मनातनं पराभूत झाले असतील की एम्बापे, डेम्बेले, तू म्हणला तसं संपूर्ण फ्रान्सचा बहर इतका होता या टुर्नामेंटमध्ये, त्यांची सुद्धा डाळ स्पेननी शिजूच दिली नाही. इतकं त्यांचं आधिपत्य मध्यफळीत होतं. जवळपास ऍव्हरेज त्यांनी 600-650 पासेस प्रत्येक सामन्यात दिले. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 13 ते 20 सेकंदांमध्ये ते प्रतिस्पर्ध्याचा चेंडू पुन्हा आपल्या ताब्यात घेत होते. अशा पद्धतीचा टोटल डॉमिनन्स ज्याला म्हणता येईल तो मैदानात स्पेनच्या संघाचा होता. अगदी गोलरक्षक त्यांचा उनाई सिमॉन, त्यांनी 600 मिनिटांपेक्षा अधिक कालावधी विक्रमी
एकही गोल स्वीकारला नव्हता. या स्पर्धेत स्पेननी फक्त एक गोल स्वीकारला होता. अशा कुठेतरी अर्जेंटिनाला दिसलं की नाही, आपली काही स्ट्रॅटेजी वर्क नाही होत आहे. मग काय करायचं, गोल शून्य बरोबरीत रोखा आपल्या प्रतिस्पर्ध्यांना, म्हणजे त्यांना वैतागून सोडा आणि मग पेनल्टीमध्ये आपला मानसिक खंबीरपणा उपयोगाला आणून जिंका. दॅट वॉज द प्लॅन. पण तो नाही एक्झिक्यूट झाला, कारण आपण बघतोय यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये खेळ वेगवान झालाय. 5 सबस्टिट्यूट अलाउड आहेत. त्याच्यामुळे जवळपास निम्मा संघ नव्या ताकदीच्या मैदानात उतरतो आहे आणि बरोबर. 1-0 आघाडी बरोबरी साधणं शक्य आहे. तसंच गोल शून्य बरोबरी सुद्धा ठेवणं खूप मुश्किल आहे. तो अर्जेंटिनाने कदाचित आक्रमणाला जाऊन एक संधी घ्यायला पाहिजे होती. मेसीना पुढे पूर्ण खेळायला पाहिजे होतं. मग कदाचित पुढे त्यांना डिफेंड करता आला असता. अर्थातही जरतरच्या गोष्टी आहेत. दुसऱ्या बाजूला स्पेन संघ ज्या पद्धतीने खेळला, म्हणजे या स्पर्धेमध्ये जेव्हा चर्चा सुरू झाल्या तेव्हा आधी आपण हिरोंची चर्चा खूप करतो आणि त्यात मग मेसी असेल, रोनाल्डो असेल, नेमार असेल, या सगळ्यांची चर्चा होत राहतात. स्पेनमध्ये एक लमिन यमाल सोडला तर तसा स्टार खेळाडू नाही आणि अजून यमाल स्टार पदाला पोहोचलेला नाही. पण स्पेनच्या संघातला प्रत्येक खेळाडू हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्पेनच्या एकूण सांघिक खेळाचं किंवा त्यांच्या संघ नियोजनाचं काय नेमकं इंगित आहे? तुला काय वाटतं की कशा पद्धतीनं ते ही सगळी बांधणी करतात? रोनाल्डो, मेसीचा तू उल्लेख केला, एम्बापे, नेमार असेल, विनिशियस ज्युनियर असेल, हॅरी केन असेल, एर्लिंग हालांड असेल, या सगळ्यांनी एकामागून एक प्रत्येक मॅच केला ते गोलांची तोफ डागत होते. त्याच्यामुळे तोही एक वैशिष्ट्यपूर्ण वर्ल्ड कप ठरला. नाही तर एखादा कोणतरी 6-8 गोल मारतो, गोल्डन बूट घेऊन जातो आणि बाकी सगळे मागे असतात. यावेळी तसं झालं नाही आणि याच पार्श्वभूमीवरती स्पेन बाबत अशी एक बोललं जात होतं की त्यांच्याकडे तसा एक स्ट्रायकर नाही. सो ते स्पेनचं एक डिसएडव्हान्टेज होतं का, तर थोडं होतं. पण ऍडव्हान्टेज असंसाठी होतं की स्पेनच्या 6 खेळाडूंनी गोल मारले. सो त्यांच्या पुढच्या फळीतल्या 6 पैकी कुठला खेळाडू गोल मारेल हे कोणालाच अंदाज बांधता येत नव्हता. त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट स्ट्रॅटेजी करता येत नव्हती. किंवा त्यांचे जे डिफेंडर आहेत, पेड्रो पोरो असतील किंवा त्यांचा जो लेफ्ट बॅक आहे, ते सुद्धा अटॅकला पुढे येत होते. त्या पोरोनी तर एक गोल मारला होता. किंवा आधीच्या मॅचला जो निर्णायक गोल झाला, तो शॉट हा त्यांचा मध्यफळीतला डिफेंडर कुबार्सीनी मारला होता. सो अशा पद्धतीने एक सर्वांग सुंदर खेळ स्पेन करत होते. तू स्पेनच्या ग्रासरूटचा म्हणजे नवीन खेळाडू घडवण्याच्या सिस्टीमचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये ला मसिया बार्सिलोनाची जी अकादमी आहे ती जगविख्यात आहे. मेसी, यमाल सारखे खेळाडू तिथे घडलेले आहेत. त्याच्याच जोडीला स्पेनची 15 वर्षाखालील, 19 वर्षाखालील आणि 23 वर्षाखालील संघ बांधणी गेले 11 वर्ष सुरू होती. त्यामुळे ती जी बॅच तेव्हापासून जी हे जे प्रशिक्षक आहेत लुईस दे ला फ्युएंटे यांनी ही गेली 9-10 वर्ष हे सगळे खेळाडू घडवले आणि आज ते विश्वविजेते पदापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे युथ डेव्हलपमेंट सिस्टीम, अकॅडमी, ग्रासरूट्स आणि त्यांना पोषक इकोसिस्टीम हे या स्पेनच्या विजयाचं खरं गमत आहे. पण ह्या क्रीडा संस्कृती रुजवणं स्पेनमध्ये या पद्धतीने झालं तर तशी आपल्याकडे ही क्रीडा संस्कृती रुजू शकते का? किंवा अजून काय करायला त्याच्यासाठी हवंय? आपल्याकडे एवढे फॅन्स आहेत तर आपण फुटबॉलच्या वर्ल्ड कप मध्ये का नसतो? त्याबद्दल तुला काय वाटतं? फक्त सरकार असेल किंवा मंत्री असतील किंवा या संघटनांनी काही करून तेवढं भागणार नाहीये. सगळे जे सर्व संबंधित घटक आहेत, म्हणजे अगदी पालकांपासून शाळा महाविद्यालयांपासून अगदी तुझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकापर्यंत त्यांनी आवड घेऊन रुचीनी या जर सगळ्या आपल्याला ग्लोबल स्पोर्ट जो आपल्यापर्यंत थँकफुली या प्रक्षेपणामार्फत येतो आहे, आपल्या टीव्ही मोबाईल मध्ये येतो आहे, त्यामध्ये जर रुची घेतली. आता 23 जुलैपासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होत आहेत. फक्त जर ऑलिम्पिक आल्या की हॉकी, बॅडमिंटन या सगळ्या खेळांना पुढे घेऊन इंडियाचे नारे नाही दिले, संपूर्ण वर्षभर या जर सगळ्या खेळांना फॉलो केलं, आपल्या मुलांमध्ये त्याची आवड निर्माण केली, तर नक्कीच ही क्रीडा संस्कृती रुजेल आणि एकदा काही खेळांबाबतची आवड निर्माण झाली तर आपण अधिकाधिक खेळायला लागू. जेवढे जास्ती खेळू तेवढे जास्ती आपल्याकडनं चॅम्पियन्स घडतो. सुरुवातीलाही आपण म्हटलं 48 संघ या वेळेला खेळले. अमेरिकेत स्पर्धा होती, तामझाम होता, भरपूर कार्यक्रम, म्हणजे अंतिम सामन्याच्या हाफ मध्ये सुद्धा 25 मिनिटं कार्यक्रमच चाललेले होते. त्याच्यानंतर काही म्हणजे वादग्रस्त घटनाही घडल्या. अमेरिकेच्या फुटबॉलपटूला जे रेड कार्ड मिळालेलं होतं तर मागे घेण्यासाठी असे सगळे प्रकार घडले आणि अंतिम सामन्यामध्ये सुद्धा एक दिसलं की अर्जेंटिनाचे खेळाडू रणनीतीचा भाग होता किंवा काय हा प्रश्न वेगळा, पण खूप धसमुसावा खेळ करताना दिसले. तर या सगळ्याकडे कसं पाहायचं? अंतिम सामन्यानंतर
नंतर हे फुटबॉलसाठी म्हणून किती हो. घातक असू शकतं का? असे प्रश्नही चाहत्यांच्या मनात आहेत. कारण हा सुंदर खेळ म्हणून याला ब्युटिफुल गेम म्हणतात. तर तिथे कुठेतरी डाग लागताना दिसतो का? मुळात फुटबॉल हा मैदानातलं कौशल्य, गोल, स्ट्रॅटेजी आणि या सगळ्यांबरोबरच भावभावनांचाही खूप मोठा खेळ आहे फुटबॉल हा. म्हणजे इट्स अ ग्लोबल लँग्वेज आणि इट्स अ ग्लोबल इमोशन फुटबॉलला असं म्हणतात. आपण बघितलं की आफ्रिकेतले 9 देश यावेळेला पात्र ठरले होते. त्यातले 8 देश हे बाद फेरीत गेले. किंवा केप वर्डेचा 40 वर्षांचा वोझिना हा जो गोलकीपर आहे, त्यांचे 40,000 फक्त फॉलोअर्स होते. ते 60 लाखापर्यंत त्याचे सोशल मीडियावरचे फॉलोअर गेले आणि तो एक प्रेरणा असेल, या भावना असेल, याचे तो एक प्रतीक बनला आणि असे सगळे छोटे मोठे संघांनी मिळून फुटबॉल आणि वर्ल्ड कप हा एक खूप एक भावनेचा एक आविष्कार इथे आपण घडताना पाहिला. रोनाल्डो सारखा खेळाडू असतरी द लास्ट डान्स नेमार, रोनाल्डो आणि मेसी यांना आपण अलविदा या वर्ल्ड कपच्या निमित्ताने तो सुद्धा सामना संपल्यानंतर जसं अंतिम सामन्यानंतर मेसी आपण बघितला की भावनांना अक्षरशः अश्रूंद्वारे त्यांनी वाट मोकळी करून दिली. सो हा सगळा एक भावनेचा आविष्कार असतो. पण त्याच्याच जोडीला तणाव आणि भयंकर मानसिक, शारीरिक जे काही दबाव असतात, सामना संपल्यानंतर ते कुठेतरी मोकळे केले जातात. फुटबॉल इज अ ब्युटिफुल गेम. सामना कितीही संघर्ष झाला तरी खिलाडू वृत्तीने एकमेकांना आलिंगन देतात, पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देतात. पण हा जो कुठेतरी एक संतुलन थोडा बिघडण्याचे एक थोडे प्रकार सगळ्याच खेळांमध्ये होतात. फुटबॉल असं नाही. आणि विशेषतः अंतिम सामन्यासारखा सर्वोच्च कसोटी बघणारा सामना झाल्यानंतर त्याच्यातले काही निर्णय आपल्या बाजूने गेल्या नाही आणि समजा त्याबाबतची एक उद्वेग असेल किंवा त्याबाबतची निराशा असेल, ती अशा कुठेतरी धसमुसळ्या प्रकारे बाहेर. सगळ्यांना माहिती की तो एक क्षणिक उद्रेक असतो भावनांचा. कोणाच्याही मनात, कुठल्याही फुटबॉलपटूच्या मनात असा काही विद्वेषाची भावना नसते. म्हणून तर या वर्ल्ड कपचं जे ब्रीद होतं की टुगेदर विथ फुटबॉल किंवा फुटबॉल युनाइट द वर्ल्ड, तो हे संपूर्ण विश्व हे या फुटबॉलच्या कॅनव्हासवरती आपण चितारलं 40 दिवस, का 108 सामने, 48 संघ अशा सगळ्या माध्यमातनं. आणि हे काही एखाद दुसरे घटना सोडल्या तर स्पेन सारखा एक सर्वोत्तम खेळ करणारा संघ जिंकला. हेच या आपल्या आठवणीत राहील आणि ह्याच सगळ्या वेगवेगळ्या अविस्मरणीय स्मृती या वर्ल्ड कपने दिल्या. त्याच पुढे आपण पुढच्या वर्ल्ड कपला 2030 साली जो स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्कोत होतोय तिथपर्यंत आपण कॅरी करू. नक्कीच शेवटचं हे जरी एक थोडासा उद्वेग आणणारा, थोडासा निराश करणारा प्रसंग आपण पाहिलेला असला तरी आणखी एक चित्रही लोकांच्या मनात नक्की ठसायला हवं किंवा ठसलं असेलही की लामिन यमाल सामन्यानंतर त्यांनी मेस्सीला घट्ट मिठी मारली आणि त्यांचंही एक जुनं नातं, त्याच्याबद्दलचे फोटो आणि हे सगळे व्हायरल होतही होते की तो लहान असताना 19 वर्षांपूर्वीचा बाळ म्हणून मेस्सीने हातात घेतलाय असा फोटो व्हायरल होत होता. आणि आज या अंतिम सामन्यानंतर या दोघांची अक्षरशः उराउरी झालेली भेट. मला आवर्जून एका गोष्टीकडे थोडंसं लक्ष वेधायचं अगदी थोडक्यात, की हा जो यावेळच्या वर्ल्ड कप मध्ये जो टॉक्झिक सोशल मीडिया दिसला, म्हणजे विद्वेषपूर्ण सोशल मीडिया इतका यापूर्वी खरंच कधी बघितला नव्हता. याची मला व्यक्तिशः खंत वाटते. मला रोनाल्डो आवडतो, तुला मेसी आवडतो म्हणून मी मेसीचा द्वेष नाही करणार. आपले सगळेच फुटबॉलपटूंनी हे संपन्न केलेलं आहे. एकमेकांचा द्वेष करून काही होणार नाही. पण यावेळच्या सोशल मीडियामुळे ही नकारात्मकता, विद्वेषाची भावना खूप वाढलेली दिसली. जे आपण ध्रुवीकरण समाजात बघतो की तुम्ही इकडले नाही तर तिकडले, असं फुटबॉलमध्ये होत नाही. सगळे खेळाडू या खेळाला पुढे नेतात. त्यामुळे हा सोशल मीडिया मला म्हणजे मैदानातलं व्हायला नाहीच पाहिजे. पण त्याही पेक्षा एक अत्यंत सकारात्मक आणि एक चांगले क्रीडा रसिक म्हणून अशा सोशल मीडियाच्या विद्वेषाला बळी न पडण्याची मैदानाबाहेरची आपण आपली जबाबदारी टिकवूया. एक चांगली क्रीडा संस्कृती सगळे मिळून रुजवूया. म्हणजे आपल्याला सगळ्या क्रीडा स्पर्धांचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने उठवता येईल. नक्कीच. आणि त्यामुळे यमाल आणि मेस्सी यांची उराउरी झालेली भेट आणि त्याचा फोटो हेच मला वाटतं याचं फलित आहे असं आपण लक्षात ठेवून पुढे जायला हवं. आणि कायम कुठलाही संघ जिंकला तरी फुटबॉलच जिंकत राहायला हवं, हे अधोरेखित करायला हवं. आशिष, तुझ्याशी गप्पा मारताना नेहमीच मजा येते. आजही या सगळ्याबद्दल गप्पा मारताना नक्कीच मजा आली. आपल्या श्रोत्यांनाही तो नक्कीच संवाद आवडेल अशी आशा करूया. खेळांचं समालोचन किंवा माहिती देण्याऐवजी अशा प्रकारच्या गप्पांच्या माध्यमातून खेळ समजून घेण्याचा हा जो प्रयत्न आहे तो खरंच स्वागतार्ह आहे. आणि त्यामुळे आकाशवाणीचे मनपूर्वक आभार. नक्कीच. नमस्कार. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता.
याबरोबरच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, मुलाखत सिद्धार्थ केळकर, प्रसारण सहाय्य तन्मय जाधव आणि निवेदन अंकिता आपटे.